वक्तव्यावर टीका होते आणि रोहित पवारांनी म्हणले की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, फक्त कोर्ट बदलतात, कोर्टवर नजर आहे दादा। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं। महागात पडतं दादा हे, फार महाग, आता मला जास्त महागात पडतं। शहर अध्यक्ष मी 4 विधानसभा मतदारसंघाकरता, पूर्व करता 1 शहर अध्यक्ष, पश्चिम करता 1 शहर अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष दोन्हीकडं, असे तिघांचे आता नावं तेच 3 ते आता आमचे चेतन तुपेंना सांगितलंय जाहीर करायला। प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्रही नेमणुकींची आणलेली आहे। आता त्या 6 लोकांच्यावर जबाबदारी देऊन 10 जूनला आमचा वर्धापन दिन आहे, 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 26वा वर्धापन दिन आहे। तर 99चा विचार केला तर 25 वर्ष पूर्ण तर झालेलीच आहे। तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतोय। तर मी आज माझी अजून एक मीटिंग आहे 2 वाजता, तिकडे मला जायचंय। ती मीटिंग करून मग मी बारामतीला जाईल। मी उद्याच्याला पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची एक मीटिंग घ्यायची, काल चेतन आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती। आता ह्या पदाधिकारी नेमल्यानंतर सभासद नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या खालची आता खालची टीम, अशा सगळ्या गोष्टी आम्ही